नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत अगदी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत जाळीदार टमटमीत गुबगुबीत अशी फुगलेली इडली बघणार आहोत। कुठलीही पूर्वतयारी न करता, पीठ वगैरे फर्मेंट न करता आज आपण इन्स्टंट अशी इडली बनवतोय। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी 4 ते 5 वाट्या मी इतके रेशनचे तांदूळ जे आहेत ते मी घेतले। तर त्या तांदूळांना स्वच्छ असं 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं, कारण की ते रेशनचे असल्यामुळे खूप जास्त खराब असतं आणि त्यातून खूप जास्त घाण पाणी निघतं। जोपर्यंत असं सफेद कलरचं म्हणजे जोपर्यंत पाणी जे आहे ते स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला तांदूळ जे आहे 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे। तर त्याच वाटीने मी 1.5 वाटी इतकी उडदाची डाळ घेतली आहे। ती सुद्धा मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेतली आणि 4 ते 5 तासासाठी भिजत घालायला ठेवली। डाळ आणि तांदूळ मिक्स करायचे नाही। त्यानंतर 4 ते 5 तासानंतर मी तांदूळ आणि डाळ मस्त असे भिजल्या गेलेले होते। तर मी लगेचच ते जे आहे मिक्सरमध्ये काढून घेते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी थोडं थोडं करून जे तांदूळ जे आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकून काढून घेते। त्यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं नाही, नाहीतर मिश्रण जे आहे ते घट्ट होऊ शकतं। त्यासाठी 1 ते 2 चमचा तुम्हाला वाटलं तर पाणी घालू शकतात। तर तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला जे बॅटर आहे ते तयार करायचं आहे। खूप जास्त मस्त असं चिकन बॅटर जे आहे ते झालेलं आहे। याचप्रमाणे सगळे जे तांदूळ आहे ते मिक्सरमधून काढून घेतले। त्यानंतर आता आपण डाळ काढून घेऊ। डाळसुद्धा मस्त अशी भिजलेली होती, तर डाळसुद्धा मी याचप्रमाणे थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तर वाटलेले डाळ आणि तांदूळ आता आपण चांगलं फेटून घ्यायचं। 1 ते 2 मिनटं आपल्याला लागतात। ते चांगलं फेटलं की छान असं इडली, डोसा वगैरे आपण बनवू शकतो। तर छान असं मी 2 ते 3 मिनटं जे आहे ते तांदूळ आणि डाळीचं बॅटर जे आहे ते चांगलं फेटून घेतलंय। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खालीवर करत राहायचं। त्यानंतर मी भरपूर जास्त असे तांदूळ आणि डाळ जे आहे ते भिजत घातलेलं होतं। मला एवढं नको होतं म्हणून मी दुसऱ्या दिवशीसाठी काढून ठेवलंय। जेवढ्या पातेल्यात मी काढलंय ते मी बाजूला ठेवलं आणि जेवढ्याची मला इडली करायची तेवढं मी बाजूला काढून ठेवलं। तर तुम्ही बघू शकता मी इतकं जे पीठ आहे ते मी काढून ठेवलं। आता पीठ फर्मेंट तर नाही आहे म्हणून त्यामध्ये मी जो आहे खाण्याचा जो सोडा असतो तो 1 चमचाभर घातला आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं बॅटर जे आहे ते हातानेच हलवून घेतलं। सोड्याने काय होतं, इडली जी आहे ती टम्म फुगते। बॅटर तर तयार झालंय, चला आता इडली बनवून घेऊ। सर्वात आधी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू। पाणी गरम करायला ठेवलं त्यानंतर इडलीचं जे भांडं आहे त्याला आपण थोडं थोडं तेल लावून ग्रीस करून घेऊ। त्याने काय होतं, तेल लावल्याने इडली जी आहे ती पटकन निघते आणि खाली अजिबातही चिपकत नाही। तर सर्व भांड्यांना जे आहे ते मी अगोदर तेल लावून घेते, तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा उकळतंय। मग त्यानंतर सगळ्यात छोट्या भांड्यामध्ये मी इडलीचं बॅटर टाकते आणि लगेचच जे आहे ते इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून देते। असं सर्व एक एक करून इडलीचे भांडे भरले आणि त्यामध्ये ठेवून दिले। एक लक्षात ठेवायचं, इडलीचं जे भांडं आपण ठेवलंय त्याच्या अपोजिट वरचं भांडं ठेवायचं। जर मी 4 भांडे ठेवले ते एकमेकांच्या अपोजिट ठेवले, जेणेकरून खालच्या 3 होलमधून वरच्या इडलीला चांगली वाफ लागते आणि इडली जी आहे ते अगदी मऊसूत होते। 10 ते 15 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायची इडली आणि तुम्ही बघू शकता अगदी पीठ फर्मेंट न करता मस्त अशी टम्म फुगली इडली। तर सगळं एक एक करून मी जे आहे ते इडली काढून घेते आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अगदी सहज पटकन निघते इडली। तेल लावल्यामुळे खूप जास्त पटकन निघल्या जाते इडली आणि एकदम अशी जाळीदारसुद्धा झाली। आता एक एक करून जे आहे मी ते सगळ्या ज्या आहे इडलीच्या भांड्यामधून इडल्या काढून घेते।
तुम्ही बघू शकता अगदी एकदम पांढरी शुभ्र अगदी मऊसुद्धा झाली आहे, जाळीदार झाली इडली. तीही इन्स्टंट बनवली आहे, मी कुठलेही रात्रभर पीठ वगैरे फर्मेंट नाही केलेलं. तर तुम्हालासुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीने बनवली तर पटकन अशी इडली होते आणि अगदी सोपी पद्धतसुद्धा आहे बनवायची. आपल्याला 2 ते 3 दिवस आरामात लागतात इडली बनवण्यासाठी, पण मी इडली जी आहे ती फक्त एकाच दिवसात बनवली आहे, ना कुठलं पीठ वगैरे फर्मेंट न करता ना काही करता. तर मस्त असं सांबार आणि चटणी जे आहे ते ताट वाढून घेतलं. मस्त आता जेवायला या आणि एक घास खा तुमच्यासाठी. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.